श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं ओवीज किचनमध्ये. मी आज बनवली होती ओवीच्या टिफिनसाठी चटपटीत अशी चण्याची उसळ. ती कशी बनवायची तर चला बघूया. मी मार्केटमधून काल रात्रीच भिजलेले चणे आणले होते, छान मोड आलेले थोडे थोडे. आता मी ते मोड आलेले चणे त्या कुकरला त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे. त्यासाठी मी ते 1 तांब्या पाणी आणि थोडंसं मीठ घातलं होतं. मीठ कशासाठी तर थोडीशी चण्याला आपल्या चव येते, त्यासाठी मीठ नक्कीच घालायचं थोडंसं. आता इथे मी 3-4 शिट्ट्या ह्याच्या करून घेते. आणि इकडे बघा, आता शिट्ट्या झाल्याच्या नंतर चणे आपले कसे असे मऊसरूक झालेत, अगदी बोटाने दाबलं तर अगदी असं ते पूर्ण गाळ झाले असे मऊसरूक. इथे मी बारीक बारीक अर्धाच कांदा कापून घेतलाय आणि थोडीशी कोथिंबिरी. एवढी कोथिंबिरी नाही लागणार आहे, पण मी थोडीशी भाजीसाठी पण ठेवली आहे. इकडे मी कढई गरम करायला ठेवली आहे. आता याच्यामध्ये कढई गरम झाली की चांगली मी अर्ध्या पळीला सुद्धा कमी असं तेल याच्यामध्ये घालून घेणार आहे. हे बघा, तेल कमीच वापरायचं, कारण चण्याला असो किंवा कुठल्याही उसळीला असो तेल हे खूप सुटतं नंतर त्याच्यामुळं मी तेलाचं प्रमाण खूप ह्याच्यात कमी ठेवलं आहे. आणि चिमूटभर अशी मी इथे जिरे आणि मोहरी घालून घेतली. आणि मोहरी आणि जिरे आपले चांगले तडकले की मग मी त्यात बारीक चिरलेला कांदा घेतला. कांदा मी इथे अर्धाच घेतला आणि छोटा असेल तर 1 टाका, पण मोठा कांदा होता म्हणून अर्धाच कापून टाकला आणि बारीक बारीक टाकला, जेणेकरून त्याच्यामध्ये ओळखायला येणार नाही. नाही तर कांदा काही काही पोरं खात नाहीत, त्यामुळं मी एकदम बारीक बारीक चिरला होता कांदा. आता हा कांदा आपल्याला थोडासा लाल होईपर्यंत परतवायचा, अगदीच आपल्याला करपू नाही द्यायचा. आणि गॅस मी ते माझी कढई पातळ असल्यामुळे गॅस मी कमीच ठेवला होता. जर फुलला असता तो खूपच करपला असता कांदा. आता मी सगळे इथे मसाले जे घेतले, जसं की लाल तिखट, गोडा मसाला, हळद आणि थोडासा चाट मसाला, हे मी अगदी चिमूट सगळे मसाले घेतले होते, कारण लहान मुलासाठी हे खरंच कमी प्रमाणातच तिखट वापरलेलं बरं. आणि ओवी जास्त तिखट खात नाही, मग मी त्याच्यासाठी तर कमीच तिखटाचं प्रमाण ठेवते. आणि उसळीचं पण आपलं प्रमाण कमीच आहे, अगदीच त्याच्या टिफिन पुरतंच मी बनवते. आता हे मसाले मी सगळे तेलात टाकून घेऊन छान परतवते, बघू शकता. आणि गॅस मी कमीच ठेवलेला इथे. आता थोडीशी कोथिंबीर घेते घालून. आणि आता हे सगळं परतवून छान, आता ह्याच्यामध्ये ते आपण शिजून घेतलेले चणे टाकून घ्यायचे. चणे कधी पण उकडूनच घ्यायच्या, तसेच जर टाकले तुम्हाला उसळीत खाण्याची मज्जाच येणार नाही. त्यामुळे चणे आपण भिजलेले जरी असले तरी पण 2-3 शिट्ट्या कुकरला करूनच घ्यायच्या. आता यात टाकून मी छान असं सगळं एकजीव करून परतून घेणार आहे. याचा आपल्याला ह्याला पाणी आता वरून टाकायचं नाही आहे. असंच आता बघा, मी तेल किती कमी ठेवलं आहे, पण तरी पण तेल तेल दिसतंय की नाही, कारण ते उकडल्यामुळं पण कदाचित. आणि तेल हे जास्त कडधान्यांना सुटतंच, हे अशा उसळीला तरी खास करून कडधान्यांच्या. त्याच्यामुळे कुठलीही कडधान्याची तुम्ही उसळ करत असाल तर तेलाचं प्रमाण खूप कमी ठेवायचं. आता मी यात चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि मिठाचं चवीनुसार प्रमाणे थोडंसं आता मी वरनं कमीच ठेवलं आहे, कारण ऑलमोस्ट आपण ज्यावेळेस चणे उकडून घेत होतो, शिट्ट्या कुकरला करून घेत होतो, त्यावेळेस थोडंसं घातलं होतं. त्याच्यामुळं थोडंसं इथे आता मी प्रमाण कमीच टाकलं, कारण 2 डबल मीठ पडलेलंच आहे, जास्त घालायचं नाही वरून घालताना. आता मी थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेते. आपली रेसिपी ऑलमोस्ट तयार आहे, बघू शकता किती चटपट अशी रेसिपी झालेली आहे. आणि एकदम चटपटीत अशी ही चण्याची उसळसुद्धा मुलांच्या डब्याला नक्कीच आपण सकाळच्या घाईमध्ये किंवा नाश्त्यासाठी, टिफिनसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी बनवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.